कथाभागाकडे वळण्याआधी चक्रेश्वर मंदिराने आज तिथे कीर्तन सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आज काही अपरिहार्य कारणामुळे आपले ट्रस्टी ज्याने माझ्याशी संपर्क केला होता, त्यानंतर आपले नेहमीचे संवादिनी जे वाजवतात ते देशमुख आज इथे उपस्थित नाही आहे. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आज ऑर्गनच्या साथीला तुमच्या सगळ्यांच्या परिचित असलेले केदार भागवत, त्यांचे मी मनापासून आभार मानते. गावात आलेले आहेत आणि तुमच्याच गावातले वैभव जोशी, मनपूर्वक आभार. आणि कथाभागाकडे वळायच्या आधी आजची कीर्तन सेवा तुमच्यापुढे करते. ती आज जवळपास 13 वर्षांनी उभी राहिली. परत मुलं लहान असल्यामुळे मान आलेली आहे. कीर्तन सेवा टोटली बंद होती. जे काही बरोबर असेल ते आमच्या बुवांचं आहे. तुम्ही आमच्या बुवांना नक्कीच ओळखत असाल. हरिभक्तपरायण दत्तराज बुवा घात. त्याच्यामुळे जे काही बरोबर आहे ते त्यांचं आहे. जी काही चूक होते ती आमचा अभ्यास कमी असल्यामुळे त्यासाठी समक्ष. कथाभाग असा, आज कृष्ण जन्माचा दिवस आहे. महाभारतातील प्रसंग लहानपणापासूनच कौरव आणि पांडवांमध्ये वाद आणि मोठं झाल्यावर सुद्धा हा वाद संपत नाही म्हटल्यानंतर धृतराष्ट्राने पांडवांना एक वेगळं राज्य स्थापन करून दिलं, इंद्रप्रस्थ राज्य. जागा अतिशय अडचणीची, खांडवन जाळून जागा निर्माण केली. ते जाळत असताना अनेक हिंस्त्र श्वापद राक्षस समोर आले. त्यांचा नायनाट पांडवांनी केला. पण त्यामध्ये सुद्धा एक मय नावाचा राक्षस अर्जुनाला समोर आला आणि जीवनदान मागितलं. जीवनदान मागितलं आणि अर्जुनाने ते जीवनदान त्याला दिलं. पुढे वाडा बांधायचा, नवीन सुशोभित वाडा बांधायचा असा विचार चालू असताना या मय नावाच्या राक्षसाला बोलावलं आणि त्याच्यावर वाडा बांधण्याची जबाबदारी दिली. कारण
हा अत्यंत हुशार आणि उत्तम असा वास्तुशास्त्रज्ञ होता. अतिशय उत्तम असा सुंदर कुठेही असा पाहायला आढळणार नाही असा वाडा त्या मय नावाच्या राक्षसाने बांधून दिला. राज्य स्थापन झालं आणि पांडव राज्य करायला सुरुवात केल्यानंतर धर्मो विवर्धने युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति भृगोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन मातरी सुतौ कथयतान्न भयन्ति रोगः. धर्माच्या सहवासात राहिल्याने आपल्या वागण्याची वृत्ती तशीच होईल असं प्रजेला वाटू लागलं. अर्जुनाच्या सहवासात राहिल्याने आपल्या हातून पाप घडणारच नाही असंच वाटायला लागलं. भीमाच्या भीतीमुळे आपल्याला शत्रूची भीतीच राहणार नाही असं भीमाच्या सहवासात राहिल्याने वाटायला लागलं. आणि नकुल आणि सहदेव हे अश्विनी कुमारांच्या वंशातले असल्यामुळे अत्यंत आनंद आणि उत्तम अशी राज्य प्रजा उपभोगीत होती. आणि असं सगळं असताना एकदा सर्व सभेत बसलेले सभेत सगळे बसलेले आणि त्यात स्वारी आली. हो कोणाची? ओळखा भाऊ कोणाची स्वारी येते? सगळ्यांना तुम्हाला ठाऊकच असेल. तेथे ज्ञान विशारद, तेथे ज्ञान विशारद शारद शशि गौर गौरवार्ह कवी दुस्तर भवाब्दी पारद नारद ये वो नीति नाशिकवी.
चंद्र तसं त्यांचं ज्ञान शुद्ध स्वच्छ आणि अत्यंत भवसागरातून, कठीण अशा भवसागरातून तरुण आलेले मुनिवर्य असे एकमेव व्यक्तिमत्व होतं. त्यांना त्रिलोक संचार मुक्तीचा अधिकार होता. म्हणजे काय, गात गात स्वर्गात जायचं आणि तसंच गात गात यायचं. आपल्याला नाही येतो, नाहीतर काय व्यवस्था करावी लागेल ते तुम्हा आम्हाला ठाऊक आहे. मुनिवर्यांना पाहिलं, धर्मराजांनी, पांडवांनी त्यांचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, पाद्यपूजा केली आणि आसनावर बसवल्यावर धर्मराज विचारतात, मुनिवर्य बऱ्याच दिवसांनी येणं केलं आणि एकटेच आलाय, आमचे कोणी पूर्वज भेटले होते का हो स्वर्गामध्ये? मुनिवर्यांनी उत्तर दिलं, हो म्हणजे काय, भेटलेच, त्यांनीच निरोप धाडलाय तुमच्याकडे, तोच घेऊन आलोय. तुमचे वडील इंद्राच्या दरबारात एका कोपऱ्यात बसले आणि मला निरोप द्यायला सांगितलंय की माझ्या मुलांना जाऊन निरोप द्या की असं कुठचं तरी पुण्याचं काम करा जेणेकरून आम्हाला इथे उच्च स्थान मिळेल, आम्हाला आता इथे कोपऱ्यात जागा मिळेल. धर्मराजाने ऐकलं आणि बेचैन झाले. मुनिवर्यांना विचारतात, मुनिवर्य अरे नारदा, याच्यातून तूच आम्हाला मार्ग सांग, आम्ही कसं, कोणतं असं काम करू की आमच्या पूर्वजांना पुण्य लाभेल. कळीचा नारद, अहो पण तो कळीचा नसून कळकळीचा नारद. कसा? ज्या काही कळ्या त्यांनी लावल्या त्या सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा विमोड करणे. पण इथे कळी बरोबर दाखवतो. माझं काम काय होतं? तुम्हाला निरोप देणे, ते मी केलं, आता हा मी चाललो, हे नाही. हे सांगून मुनिवर्य निघून गेले. धर्मराज विचार करतायत की आपल्याकडून आपण इतकं सगळं बेफाट जगतोय की आपल्याकडनं पुण्य घडतच नाही. आज आपल्याकडनं पुण्य इतकं घडत नाही की आपल्या पूर्वजांना स्वर्गामध्ये त्रास होतोय. धर्मराज विचार करतात, उत्तम पुत्र कोण? अनाज्ञप्तोऽपि कुरुते पितुः कार्यं स उत्तमः उक्तं करोति यत्कार्यसमर्थ्यमुदा उक्तेऽपि कुरुते नैव स पुत्रो मलमुच्यते. गुरुजी काय अनाज्ञप्तोऽपि कुरुते पितुः कार्यं स उत्तमः, उत्तम पुत्र. आज्ञा न करता जो करतो तो उत्तम पुत्र. सांगून जो करतो मध्यम पुत्र. आणि न सांगणारी सांगूनही जो करत नाही तो अधम पुत्र मलमुच्यते. अनाज्ञप्त करीतो मनीचे श्रेष्ठ पुत्र तोची. अनाज्ञप्त करीतो मनीचे श्रेष्ठ पुत्र तोची. अनाज्ञप्त करीतो मनीचे श्रेष्ठ पुत्र तोची. सांगतानी करीतो सोपी मध्य
म्हातारे झाले. रात्री झोपेत उठल्यानंतर दिसत नाही डोळ्याने, काळोख असतो. ज्या मुलाला कळतंय न सांगता जो तांब्या भांड्या आणून ठेवतो तो उत्तम पुत्र. सांगितल्यानंतर ठेवतो मध्यम पुत्र. आणि सांगितल्यानंतर उलट वडिलांना म्हणतो हातपाय मोडलेत काय, अधम पुत्र. विषय आपला असा धर्मराज बेचैन की उत्तम पुत्र कसं काय व्हावं, आपल्या पूर्वजांना कसं काय पुण्य मिळेल, असं कोणतं काम आपण करावं. आणि विचार करताय यातनं मार्ग कसा काढू. आपले मुलीवर्य तर निघून गेले आणि आठवण आली कोणाची, नवीन रात्री येतील त्याच्या आधीच आपण आणलंय. भगवंताचं स्मरण केलं आणि भगवंत समोर उभे राहिले. अहो भगवंत स्वतःच प्रकट झाल्यानंतर स्वतः चिंतामणी आले हो तर चिंताच कुठे राहील. पांडवांनी पाहिलं, पाद्यपूजा आसनावर बसवलं, आदरातिथ्य झालं आणि भगवंत विचारतायत मला कसं काय हो बोलवलं. पण त्या भगवंताचं काय होतं. श्याम बरन तन पीत बसन कट, श्याम बरन तन पीत बसन कट. श्याम बरन तन पीत बसन कट. आमचं कोण म्हणायचंय, तुमच्या बोलण्यातनं नाही तुमच्या गाण्यातनं लोकांना चरित्र कळलं पाहिजे. बसन कर श्याम भरण तन पीत बसन कर, कंठ में कौस्तुभ झलके झलके, कंठ में कौस्तुभ झलके झलके. सावळा रंग, कमरेला पितांबर, गळ्यामध्ये वैजंती माळा घातलेल्या छानपैकी. देखत मूरत सावरिया गे, देखत मूरत सावरिया गे, हरपत भान कनके कनके, हरपत भान कनके कनके. श्याम 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 तर पीत बसन कट, श्याम तन कट कौस्तुभ झलके झलके. श्याम वरण श्याम वरण श्याम वरण काय हे रूप पाहिल्यानंतर भगवंत विचारताय कशासाठी मला बोलवलंय. मुनिवर्यांनी कथन केलेला सगळा वृत्तांत धर्मराजांनी भगवंताला सांगितला आणि सांगितलं कृष्णा आता यातनं मार्ग आम्हाला तूच दाखव. आमचा सखा मित्र मामे भाऊजी काही नाती आहेत, या सगळ्यांनी आज तू आम्हाला मार्ग यातनं दाखवायचा आहे. मित्र कसा असावा.
की ज्याला आपण कुठच्याही दुःखातली गोष्ट सुखातली गोष्ट आपण न सांगता सुद्धा कळायला हवी असा मित्र असावा. मित्र असावा, मित्र असावा, मित्र असावा, मित्र असावा, मग त्याला विचार पुसावा. मित्र असावा, मग त्याला विचार पुसावा. मित्र कसा असावा? आपण न सांगून सुद्धा त्याला कळेल असं भगवंताला सुद्धा कळतच हो. पांडवांनी फक्त सांगितलंय मला मार्ग हवाय. मग त्याला विचार पुसावा. ज्याला स्वहित ठाऊक नाही, बघा, ज्याला स्वहित ठाऊक नाही, ज्याला स्वहित ठाऊक नाही, तो दुसऱ्याला सांगे काही. तो दुसऱ्याला सांगे काही. म्हणून परीक्षा, म्हणून परीक्षा करून काही. मित्र करावा, मग त्याला विचार पुसावा. मित्र असावा, मित्र असावा, मित्र असावा, मग त्याला विचार पुसावा. मग त्याला विचार पुसावा. मित्र कसा असावा? ज्याला आपलं दुःख आपलं सुख या सगळ्यात आनंद मिळेल असा मित्र करावा. पण तो मित्र कसा करावा? परीक्षा करूनच करावा. ज्याला स्वहित ठाऊक नाही तो दुसऱ्याला काय सांगणार? विषय असा, भगवंताला सांगताय, भगवंता इतका सगळा वृत्तांत तुला सांगितलाय, आता यातनं मार्ग कसा काढायचा? भगवंताने सांगितलं मार्ग बरेच आहे. यासाठी तुम्ही यज्ञ करा. कुठला यज्ञ? तर म्हणे राजसूय यज्ञ करा. आणि म्हणे तो करण्यासाठी तुम्हाला अनेक राज्य जिंकून घ्यावी लागतील. आणि तशी अनेक राज्य तुम्ही जिंकून घ्या. एक मुख्य अडथळा आहे, तो कोणता? बाकी सगळं राज्य जिंकाल, सगळ्या राजे लोकांना तुमच्या छताखाली आणा, सगळं कराल. जो मुख्य अडथळा आहे त्याचं काय करावं? त्याला कसं काय जिंकाल? कोण हा अडथळा? यज्ञरोधासी करिल जरासंध. यज्ञरोधासी करिल जरासंध. यज्ञरोधासी करिल जरासंध. जय केले षटी तिरुपती.
अडथळा तुम्हाला कळलाच, जरासंध. धर्मराजाने हे ऐकल्यानंतर अहो म्हणे, अरे कृष्णा, अरे ज्याच्या पुढे तुझा सुद्धा काही निभाव नाही चालला, मग आम्ही काय करायचं रे? आमचा तर बिलकुलच नाही ना. त्यापेक्षा विष प्राशन करून जीवच देणं योग्य. हे ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात, काळजी नका करू, आपण यातूनही एखादी युक्ती करू. तुम्ही मला भीम आणि अर्जुन माझ्या बरोबर द्या, मी युक्ती करतो, काहीतरी मार्ग नक्कीच काढेन. तिघही जण ब्राह्मणाचं रूप घेऊन जरासंधाच्या वाड्याबाहेर जातात भिक्षा मागण्याकरता. ब्राह्मणाची भिक्षा मागण्याकरता वाड्या संपाड्याबाहेर जातात आणि भिक्षा युक्तीने मागतात. कसली? जरासंधाला म्हणताय आपण मल्लयुद्ध करायचं, मल्लयुद्धाची भिक्षा मागली. काय भिक्षा आहे बघा. जरासंध म्हणतात, विचार करतायत म्हणा, हे कोणीतरी वेगळेच दिसत. त्यावेळेस ते राजे लोक आपल्या वचनाला जपणारे, त्यांनी देखील मल्लयुद्धाची तयारी दर्शवली आणि पुढे जाऊन भीम आणि जरासंधामध्ये युद्ध चालू झाले. भीमाने मोठ्या आपल्या ताकदीने जरासंधाला मारलं, त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि फेकून दिले, पण तो मायेने परत जोडला गेला. असं बरेच वेळा झालं आणि भीम कृष्णाकडे पाहतायत, अरे कृष्णा, हे काय चाललंय? आणि भगवंत पण बऱ्याच वेळ ही गंमत पाहत होते. भीमाने हे बघितल्यानंतर कृष्णाने युक्ती केली. बाजूला पडलेली एक गवताची काडी घेतली आणि ती डावी उजवी डावीकडून अशी जी फेकली आणि बाजूला टाकून दिली. ते पाहिल्यावर भीमाला देखील ती युक्ती सुचली. भीमाने ताडलं, आता करेल, आता करतो. कोणीतरी गुरु लागतोच ना. भीमाने सुद्धा जरासंधाला मारलं, त्याच्या शरीराची अदलाबदल केली आणि टाकून दिली आणि जरासंध मेला. काय युक्ती आहे बघा. इथे जरासंध मेला आणि इथे यज्ञाची तयारी चालू होती. यज्ञाची तयारी म्हणजे किती कोटचा यज्ञ होता, कोणाचा होता याचा विचार. आज आपल्याकडे साधी पूजा म्हटली तरी केवढी तयारी नाही, आणि ती करण्यासाठी आमच्या घरात 2 बायका पण असतात जोडीला. त्यावेळेस कोण? इथे यज्ञाची तयारी चालू झाली. आमंत्रण द्यायची ऋषींना, सगळ्या राजे लोकांना आदरातिथ्य करायचं, ही सगळी जी जबाबदारी वाटप ह्याची सुरुवात झाली. यज्ञ कार्याकरता जे मूळ गुरुजी होते किंवा व्यास, महर्षी व्यास, आणि पहिलं मुनी हवन करिता अध्वर्युयाज्ञवल्क्य ब्रह्मा श्री व्यास पहिलं मुनी होता. सुमन सुसमनामा सामग यज्ञात जाहला होता. व्यास, महर्षी व्यास हवन करण्याकरता याज्ञवल्क्य, त्यानंतर अनेक हंसे नवसे असे सारे जण यज्ञाकरता आलेले.
सुमनस राजा आणि ऋषींना बोलवलेलं हे काम कोणाकडे दिलेलं आमंत्रणाचं? नकुल. कारण नकुल हा अतिशय गोड आणि मृदू होता बोलायला. ऋषींसी देऊनी बिडारे तो शवीचे सर्व प्रकारे हे काम संपादिजे कुमरे द्रोणाचे. ऋषींना आमंत्रण दिली आणि त्यांची जबाबदारी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा याच्याकडे. व्यायती तुका करावा विदुरे. विदुरानी खर्च करायचा. अवश्य म्हणजे युधिष्ठिरे राजपूजनासी चतुरे संचया. ते सांगितले राजे लोक जे आले होते त्यांच्या सगळ्या व्यवस्थेची कामं ही संचयाकडे गेली. यज्ञ कार्यामध्ये कोणती गोष्ट लागत नाही असं नाही. पुढे जाऊन भगवंतांनी सांगितलं मी हे जी काही वाटप केले त्याच्यात कोणाचाही आक्षेप नसला पाहिजे. मी खाते वाटप केले. मूळ यज्ञ कार्यामध्ये जे लागणार आहे ते काय? भटार. त्यावर कोणाची नियुक्ती केली? अर्थातच भीमाची. स्वतः उत्तम मस्तपैकी खाणारा आणि सगळ्यांना खाऊ घालणारा. त्यामुळे स्वतः रोज सकाळी लवकर उठून आचार्यांना उठवून स्वतः देखील स्वयंपाक करायला तयार. त्यामुळे भीमाची नियुक्ती ही भटारखान्याकडे केली. त्यानंतर यज्ञ कार्यांमध्ये हल्ली आता बुफे सिस्टम आहे, त्यावेळेस नव्हती. त्यामुळे पंक्तीच्या पंक्ती वाढल्या जायच्या. त्यामुळे त्या पंक्तीची जी काही व्यवस्था वाढपी, साधारणपणे पंक्तीमध्ये कोणत्या वेळेस कोणती गोष्ट कोणता पदार्थ आणावा, कसा वाढावा, कुठे वाढावा हे सर्वसामान्यपणे आपल्या महिला वर्गाला जास्त कळतं. त्यामुळे ती व्यवस्था द्रौपदीकडे दिली. त्यानंतर कर्णाकडे जो विरुद्ध पक्षातला असून त्याच्याकडे दान, कारण कर्ण हा दानी वृत्तीचा होता. त्यामुळे ती नियुक्ती कर्णाकडे. यज्ञ कार्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, दान देताना मन कचरणार नाही, ही व्यवस्था त्याच्याकडे दिली. आणि खजिनदार, आपल्या संस्थांमध्ये अनेक या पदांवर अनेक जण असतात. खजिनदार इथे दुर्योधनाला केलं. असं म्हणतात की ज्याच्या तळ हातावर मत्स्याचं प्रतीक असतं त्याच्या हातात पैसा जास्त लागतो. त्यामुळे दुर्योधनाच्या हातावर हे प्रतीक असल्यामुळे यज्ञकारामध्ये कुठेही पैशाची चणचण नाही, काहीच लागणार नाही. अशा ह्याच्यामध्ये खजिनदार दुर्योधनाला केलं. आणि असं सगळं खाते वाटप झाल्यानंतर भगवंत स्वतः काय करणार होते बघा. उदाहरण घ्या. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, सावडी नवी पुष्टी, सावडी नवी पुष्टी
भगवंत स्वतः काय करणार होते बघा. पंक्ती झाल्यानंतर जे पुष्टी पत्रावळी काढणं, हातपाय त्यांचे धुवून देणं, हे काम भगवंत स्वतः करणार. यातून भगवंताला काय दाखवायचंय बघा की कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. आणि असा सगळा खातेवाटप झाल्यानंतर हा असा यज्ञ सोहळा चालू झाला. पूर्ण जी कोणी लोक आलेली होती अत्यंत आनंदाने यज्ञाचा उपभोग घेत होती, आनंदाने प्रसाद घेत होती आणि चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न असं वातावरण त्यांना वाटत होतं. चेहऱ्यावर इतकं प्रसन्नता लागली होती जी दिसत होती. आणि असं सगळं चालू असताना बऱ्याच पंक्ती उठल्या आणि मग पंगत बसली. कोणाची? महत्वाची पंगत, कौरव आणि पांडवांची. पण त्यात देखील काय झालं? कर्ण शकुनी दुःशासन आणि चवथा दुर्योधन मनती कवण्या मिसे करुण पांडुरंग भजित करावे. बघा काय त्यात पण चौघांची चौकट बसली. कर्ण शकुनी दुःशासन आणि चवथा दुर्योधन. काय ठरवलं? द्रौपदीची फजिती करायची. कशी? जेवायला बसल्यानंतर प्रत्येक पदार्थ इतक्या जलद गतीने मागायला सुरुवात केली की वाढपी कमी पडली. सगळ्या पंक्ती उठल्या पण तेव्हा वाढपी नाही कमी पडले, आता कमी पडले. आणि घरातली पंगत असल्यामुळे द्रौपदी देखील वाढायला पुढे सरसावली. इतक्या जलद गतीने मागायला सुरुवात केली की काय झालं? गडबड झाली, बिरडे सुटले, पदरही ढळला मुरीचा. हल्लीच्या काळात हे सगळं होणारच. जुन्या पोशाखाप्रमाणे कंचुकीची गाठ सैल झाली, पदर ढळला आणि द्रौपदीला घाम सुटला. कळेना काय करावं आणि धावा करायला लागली. हे माधवा मधुसूदना. कृष्णाचा धावा करायला लागले. ठाऊक होतं आपल्या मदतीला हा आता एकमेव येऊ शकतो. हे माधवा मधुसूदना, हे माधवा, हे माधवा मधुसूदना, हे माधवा, हे माधवा मधुसूदना, हे चक्रपाणी, चक्रपाणी, हे चक्रपाणी, हे चक्रपाणी, सुरम्य सुदर्शन, हे चक्रपाणी, सुरम्य सुदर्शन, सूर्य सुधाकर लोचना, हे माधवान मधुसूदना, हे माधवान, हे माधवान, हे माधवान मधुसूदना. इतका धावा केल्यानंतर भगवंत आले आणि द्रौपदीच्या भोवती चक्र फिरू लागलं. हे पाहताच द्रौपदीला कळल्यावर द्रौपदीने तीच संधी उचलली आणि
कंचुकी सैल झालेली, पदर ढळलेला, हे सगळं सारखं करून घेतलं. या चौघांना कळेच ना. प्रत्येक ताटासमोर इतकी माया व भगवंताची की प्रत्येक ताटासमोर द्रौपदी उभी. काय भगवंताची लीला आहे बघा. चौघ पाहतायत आपल्या प्रत्येकासमोर द्रौपदी, आणि पुढे जे 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 कोणी काय 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 मागितलेले, जो जो पदार्थ आवडे तोंडात, काय झालं त्याचं, त्याचा पर्वत पडत असे पुढे. काय मागितलेलं, एकाने चटणी चढवून, खरडा मस्त पैकी त्याचा पर्वत, आणि खाल्लं नाहीत ना तर मागे कोण उभं, गदा घेऊन, भीम खाऊ नका बघा, शेंडी चुटून काढली. द्रौपदीची फजिती करायला निघालेले स्वतःच फजित झाले. काय भगवंताची लीला आहे बघा. आणि हे सगळे, या सगळ्या प्रसंग चालू असताना बाहेर शुकाच्या रूपामध्ये शुक्राचार्य हरिया पुल्या हस्ते प्रेम, हरिया पुल्या हस्ते प्रेम, द्विज पात्रा काढितो, हरिया पुल्या हस्ते प्रेम, द्विज पात्रा काढितो, जाणूनी प्रेम नवला
शुक्राचार्य शुकाच्या रूपात आतमध्ये जायला जागा नाही, गर्दी भरपूर होती. पाहिलं आतमध्ये जायला गर्दी आहे, जायलाच नाही. बाहेर जी उष्टी पत्रावळी फेकलेली होती त्यातूनच शीत वेचायला सुरुवात करून खायला लागले. अहो, भगवंतानी काढलेली उष्टी पत्रावळी हे सुद्धा भाग्य केवढं आहे. आणि त्यांनी खायला सुरुवात केल्यानंतर घंटा वाजायला, एक लक्ष ऐशा पंक्ती, एक लक्ष ऐशा पंक्ती. काय झालं? साधारणपणे लाखाची एक पंगत अशा शेकडो पंक्ती झाल्या की एकदा घंटा वाजतो. आता काय झालंय बघा, एक लक्ष ऐशा पंक्ती, यत्नी जे भाषतली होती, यत्नी जे भाषतली होती, स्वर्गी घंटा घन घन वाजती त्या पुण्य करती, स्वर्गी घंटा घन घन वाजती त्या पुण्य करती. अहो, घंटा वाजली, आपल्याला एवढं जोरात म्हणायलाच हवं असं आमचे बुवा म्हणायचे. घंटा वाजली काय आत्ता वाजणार नाही, मग तुमच्या आवाजाने तरी वाजवा. भगवंताला कळलं ही घंटा सारखीच वाजायला लागली म्हणजे काहीतरी वेगळं आहे, कोणीतरी पुण्याचं मार्ग आहे. आणि बाहेर आले, शोधायला सुरुवात केली, शोध घेताय आणि पाहिलं की जिथे उष्टी पत्रावळी पडलेल्या होत्या तिथे शीत वेचून खात होते शुक्राचार्य शुकाच्या रूपामध्ये. भगवंताने विचारलं, आपण अशा वेशात येण्याचं काय कारण? काही कारण मिळू शकतं का मला? हे ऐकल्यावर त्यांनी उत्तर दिलं, अहो भगवंता, तुमच्या हातामधल्या उष्टा पत्रावळ्यांमधलं अन्न मला खायला मिळालं याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं? मला आत याची गरजच नाही वाटली. सुख ह्याच्यातच आहे हो, तुमच्या हातून घडलेल्या गोष्टींनी मला जे पुण्य लाभलंय ह्याच्यातच सुख आहे. आणि पांडव देखील किती भाग्यवान. एक तर राजसूय यज्ञाचा आनंद, राजसूय यज्ञ केल्यामुळे जे काही मिळालं पुण्य ते वरच्या पूर्वजांना देखील मिळेल. आणि अशा या यज्ञामध्ये शुक्राचार्यांचं प्रवचन झालं. उत्तम असा सोहळा हा पार पडला. पांडव अतिशय भाग्यवान की आपल्या ह्या राजसूय यज्ञामध्ये इतकं आनंद त्यांना मिळाला. आणि विचार करतायत की आता देखील आमच्याकडनं हे पुण्य घडलंय का? आता देखील आमच्या पूर्वजांना पुण्य मिळेल का? उच्च स्थान मिळेल का? प्रवचन ऐकल्यानंतर या यज्ञामध्ये अशा कुठच्याही पूजेला म्हणा, यज्ञाला म्हणा, कीर्तन भजन अशी सेवा करायलाच हवी. इथे तर स्वतः शुक्राचार्यांचं प्रवचन, त्यामुळे यज्ञ अतिशय उत्तम रीतीने पार पडला. आनंदाने सगळी लोक तृप्त झालेली. आणि यज्ञाची सांगता झाली. सांगता झाल्यानंतर
यामध्ये भगवंतानी काय दाखवलंय की कुठचंही काम हे अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने करावं तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचतं. त्यानंतर आज पांडवांना जे भाग्य मिळालं ते भाग्य नसून ते त्यांचं कर्तव्य झालं. पण हे सगळं कशामुळे त्यांना मिळालं? भगवंताची श्रद्धेने मनोभावाने प्रार्थना केली, चरण सेवा केली, जे तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं पूर्वरंग पद्यामध्ये. अगा लक्ष्मी वल्लभा पूर्वरंग पद्यामध्ये भगवंत सेवा आहे. कृष्ण जन्माचं कीर्तन बोरिवलीला करण्याचे ट्रॅफिक भरपूर लागणार आहे. तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते आपणही मागूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण